प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह सोहळा मे 2026 मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला। या लग्नातील भव्यता, झालेला खर्च आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि टीका झाली। मात्र लग्नानंतर झालेल्या सत्यनारायण पूजेच्या निमित्तानं एक असं सत्य समोर आलं ज्यानं टीका करणाऱ्यांना अंतर्मुख केलं आणि स्वतः महाराजांच्या डोळ्यातही पाणी आले। लोकांना वाटत होते की इंदुरीकर महाराजांनी केवळ संपत्ती पाहून जावई निवडलाय, परंतु साहिल चिलप आणि त्यांच्या कुटुंबाचा इतिहास फक्त संघर्षमय आहे। साहिलचे वडील सुनील चिलप हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटडे गावचे। 2003 मध्ये ते केवळ अंगावरच्या कपड्यांनिशी आणि काही खिशात रुपये घेऊन मुंबईत नशीब आजमावायला आले होते। सुरुवातीला त्यांनी ट्रक ड्रायव्हर सोबत क्लीनर म्हणून काम केलं, लॉजिस्टिक क्षेत्रातील बारकावे शिकले आणि अत्यंत गरिबीत दिवस काढले। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पहिला ट्रक घेतला आणि आज त्यांच्या ताफ्यात 100हून अधिक ट्रक्स आहेत। नावाशिवा पोर्टवर त्यांचा मोठा व्यवसाय असून रिअल इस्टेटमध्येही त्यांचं मोठं नाव आहे। श्रीमंती असली तरी चिलूप कुटुंब आजही आपल्या मुळाशी जोडलेलं आहे। त्यांच्या जुन्नरमधील घरावर 24 तास हरिपाठाचा गजर असतो। वारकरी संप्रदायाशी असलेल्या याच ओढीमुळे मागील 15 ते 20 वर्षांपासून इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। महाराजांनी केवळ पैसा न बघता कुटुंबाची आध्यात्मिक ओढ पाहून आपल्या मुलीचा हात साहिलच्या हातात दिला। सत्यनारायणाच्या पूजेवेळी महाराज अत्यंत भावुक झाले होते। त्यांनी माईकवरून बोलताना एक जुना किस्सा सांगितला। ज्ञानेश्वरी जेव्हा केवळ 3 महिन्यांची होती तेव्हा महाराज आणि त्यांची पत्नी कीर्तनासाठी तिला शेजाऱ्यांकडे सोडून जात असत। प्रसंगी तिला आईवडिलांच्या मायेपासून दूर राहावे लागले। आठवणींचा कोश उलगडताना महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं। एका बापानं आपल्या लेकीला जो वेळ आणि माया द्यायला हवी होती ती मी देऊ शकलो नाही, असं म्हणत त्यांनी भर सभेत आपल्या मुलीचे हात जोडून माफी मागितली। हे लग्न केवळ 2 श्रीमंत कुटुंबियांचं मिलन नव्हतं, तर एका कष्टाळू मराठी माणसानं मुंबईत निर्माण केलेल्या साम्राज्याचा आणि एका पित्यानं आपल्या मुलीप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा सोहळा होता। महाराजांनी मुलीचं लग्न भव्य दिव्य करून तिला बालपणी न मिळालेल्या सुखाची जणू परतफेडच केली, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहे।